दिव्याची अमावस्या कधी सुरू होत आहे? दिव्याची अमावस्या 24 जुलै गुरुवार आहे. या दिवशी सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी सुरू होत आहे आणि समाप्ती हे 25 जुलै म्हणजे शुक्रवारी 9 वाजून 17 मिनिटांनी समाप्त आहे. अमृत काळ आहे. आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. 24 जुलैमध्ये दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिट ते 3 वाजेपर्यंत अमृत काळ आहे. राहू काळ आहे 1 वाजून 1:30 ते 3 वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये राहू काळ आहे. तर ह्या पंचांगानुसार ही तिथी आहे. अमावस्या तिथी म्हणजे महिन्यातून एकदा येते. ही हिंदू धर्मातल्या अमावस्या तिथीला भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर ह्या दिवशी पितरांची सेवा करणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपल्या पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी तर्पण विधी केला जातो आणि नद्यामध्ये स्नान वगैरे करून आपण दान धर्म करून पितरांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली जाते आणि ह्याच अमावस्याला दिव्याची अमावस्यासुद्धा म्हटलं जातं. मग ह्या दिवशी सकाळी उठून आपण घरातले दिवे, समया, निरंजन हे सगळे मोठे दिवे, छोटे दिवे घासून पुसून स्वच्छ करून आपण त्याची दिव्यांची पूजा करत असतो आणि एका पाटावर एक कपडा अंथरून त्या कपड्यावरती आसन लावून त्या पाटावरती आपण सगळे दिवे ठेवून त्या दिव्याची पंचोपचार पूजा करून भोवती एक छानशी अशी रांगोळी काढून सजावट करून आपण त्या दिव्याची पूजा करत असतो. काही भागामध्ये बघा कणकीची दिवा बनवून त्या दिव्यानं कणकेच्या दिव्यानं त्या आपल्या निरंजन जे घरचे दिवे आहेत त्या दिव्यांची पूजा केली जाते, ओवाळलं जातं, नैवेद्य, अक्षदा, फुलं अर्पण केले जातात. पण काही ठिकाणी दिवे धुवून दिव्याची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या अलग अलग भागामध्ये अलग अलग रीती परंपरा आहेत. आपल्या रीती परंपरानुसार आपण आपल्या दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि ह्याच दिवशी आपण आपल्या मुलांना दिवेचे कणकाचे दिवे किंवा घरचे दिवे घेऊन आपलं वंशवृद्धी व्हावं म्हणून आपण ओवाळत असतो आणि आपल्या जसं जीवनामध्ये त्यांचं दिवा कसं उजेड असतं तसंच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पण सुद्धा दिव्यासारखंच उजेड राहावं, संस्कृतीचं उजेड राहावं. आपले मुलं तसेच यश पायरी चढत राहावं. कधीही त्यांच्या मागे मागे येऊ नये. आपली मुलं जसं दिव्यासारखं चमकतच असतं तसंच आपली मुलंसुद्धा चमकत राहावं म्हणून आपण आपल्या मुलांना ओवाळण करत असतो. आणि आपल्याला शुभपूजा म्हणजे दिव्यांची पूजा हे सकाळी केलेली खूप शुभ मानले जाते. आपण उठल्या जर आपण दिव्यांची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये दिवसभर सकारात्मकताचं वातावरण राहतं. नकारात्मकता जाऊन सकारात्मकताचं वातावरण निर्माण राहतो. म्हणून आपण सकाळीच दिव्याची पूजा करून घेतली शुभ मानलं जातं आणि दिवसभर आपण आपल्या घरामध्ये ती पूजा ठेवायची आहे. दिव्याची पूजा करणे म्हणजे आपल्या दिव्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करणे हा असा त्याचा मागचा भाग आहे आणि ह्या दिव्याची अमावस्या संपली की मग आपल्याला श्रावण महिना सुरू होतो. तर कोणी ह्या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात, पण ते चुकीचं आहे. हा गतहारी आपल्याला गती मिळण्यासाठी आपण हरीच्या जवळ जाण्यासाठी हा महिना आहे. म्हणून प्राणीमात्रावर दया करणं म्हटलं गेलं आहे. म्हणून कोणी नॉनव्हेज वर्ज्य करून हा महिना साजरा केला जातो. पण अमावस्याला कधीही मांसाहार करू नये, खूप अशुभ मानलं जातं. कारण का अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता लहरी जास्त पसरले जातात आणि आपण मांस, मदिरा हे जर आपल्या घरामध्ये आणलं तर त्याच्यासोबत नकारात्मकता शक्ती खूप आपल्या घरामध्ये येत असतात. म्हणून अमावस्या पौर्णिमेला कधीही मांसाहार करू नये आणि अमावस्येच्या दिवशी तर अजिबातच करू नये. त्याचबरोबर ह्या दिवशी
आपल्या कुलदेवीचं मान-सन्मान करूनसुद्धा पूजा करायची असते, सेवा करायची असते. म्हणजे वर्षभर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर अखंड कृपा राहो म्हणून अमावास्येलासुद्धा कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या दिव्याची पूजा विषयी थोडीशी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करत जा. म्हणजे अशीच माहिती नवीन-नवीन लोकांना माहिती कळेल. तर माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा. धन्यवाद.